नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण तिसरीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2च्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या आहेत. त्या आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचत जाईल. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू. त्यानंतर इंग्लिश, गणित आणि परिसर अभ्यास. या चारही विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. इयत्ता तिसरी मराठी एकूण 30 गुणांच्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न 5 गुणांसाठी आहे. शब्द ऐकून लिही. 5 शब्द ऐकवले जातील, ते लिहायचे आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी दिवाळीचं चित्र आहे. त्यानंतर एक उतारा दिलेला आहे, तो आपल्याला वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ती प्रश्न सर्व. प्रश्न 5वा, करवंदाला कोणकोणती नावे दिली आहेत? त्यानंतर कविता मनात वाचायची आहे आणि त्या कवितेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न 9वा, रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून शब्द तयार करा 3 गुणांसाठी. प्रश्न 10व्यामध्ये विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. 11व्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे. 12व्या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये तुमच्याकडून एखादी चूक झाली तर ती तुम्ही आईला कशी सांगाल आणि ती चूक कशी सुधरवाल, त्याविषयी आपलं लेखन करायचं आहे. ही झाली मराठी विषयाची प्रश्नपत्रिका. यानंतर इंग्लिशची प्रश्नपत्रिका 30 गुणांची, सेकंड टर्म. प्रश्न पहिला, लिसन अँड राईट. 4 वर्ड्स तुम्हाला ABCDतले ऐकवले जातील. लेटर ते तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर 4 शब्द दिलेले त्या ठिकाणी, ते जसेच्या तसे लिहा, कॉपी करा त्याची. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला प्रॉपर वर्ड्स शोधून ते वाक्य कंप्लीट करायचं आहे. 3 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला मॅच द पेअर, कृती आणि ती त्या संदर्भातलं नाव ओळखायचं आहे आणि ते लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5, 4 मार्क्स. एक्झाम्पल दिलंय, त्या पद्धतीने आपल्याला शब्द लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 6 मध्ये एक डायग्राम दिलेली आहे, ती कंप्लीट करायची आहे. दिशांची नावं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 7, 4 मार्कांसाठी.
दिलेले शब्द आपल्याला क्रमाने लिहायचे आहेत. लुक अँड राईट, पहा आणि लिहा, 3 गुणांसाठी. लुक ॲट पिक्चर अँड राईट फेस सेईंग, वाक्य कंप्लीट करा चित्र पाहून. या पद्धतीने इंग्लिशची प्रश्नपत्रिका सॉल्व करायची. त्यानंतर द्वितीय सत्र गणिताची प्रश्नपत्रिका इयत्ता 3रीची संकलित मूल्यमापन 2, 30 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला, आकृतिबंध लक्षात घेऊन चौकटी पूर्ण करा. 5च्या पटीमध्ये संख्या लिहायची. त्यानंतर बेरीज करायची. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला मध्यभागी एक रेषा काढायची, म्हणजे 2 समान भाग तयार होतील. वजाबाकी करा दिलेल्या संख्यांची, गुणाकार करायचा आहे. प्रश्न 6व्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करायचा आहे दिल्याप्रमाणे एक्झाम्पल पाहून. प्रश्न 7व्यात भागाकार दिलेला आहे. प्रश्न 8व्यामध्ये आपल्याला लेखी गणित दिलेले आहे, त्यासाठी भागाकार करावा लागणार आहे. प्रश्न 9व्यामध्ये घड्याळाचं चित्र दिलेलं आहे आणि त्यावरून घड्याळात किती वाजले ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 10व्यामध्ये पावभाग रंगवायचा आहे चित्रातला. प्रश्न 11व्यामध्ये वेळ पाहून काट्यांची स्थिती घड्याळात दाखवायची आहे. प्रश्न 12व्यामध्ये 15 दशक म्हणजे किती ते लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर एक बंदिस्त आकृती काढायची कोणती पण. चित्राचा अर्धा भाग रंगवायचा आहे. बेरीज करायची. जन्मतारीख लिहायची स्वतःची. त्यानंतर वजाबाकीचं उदाहरण पूर्ण करायचं आहे. चौकट पद्धतीने गुणाकार करा. लेखी गणित सोडवा. दुधाची किंमत काढायची गुणाकार करून. भागाकार करायचा आहे. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये बेरीज करायची सर्व झाडांची. त्यानंतर शेवटचा विषय परिसर अभ्यास, द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2. प्रश्न पहिला, योग्य पर्याय शोधून त्याचा क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे 3 गुणांसाठी. साखळी पूर्ण करा. प्रश्न चौथ्यामध्ये एका शब्दात उत्तर लिहायचे. प्रश्न 5व्यामध्ये मी कोण ते लिहा.
प्रश्न 6वा 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहायची आहेत 8 गुणांसाठी. बघा ते सर्व प्रश्न. आकृतीच्या भागांना नावं द्या पुढच्या प्रश्नात. त्यानंतर प्रश्न 8व्यामध्ये शाळेची स्वच्छता कशी राखाल याविषयी माहिती लिहायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीची मराठी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास या 4ही विषयाच्या संकलित मूल्यमापन 2च्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका चालू वर्षाच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.